नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लॅकस्टोनकडून एक अपडेट आली आहे त्या अपडेटला. तर मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही ब्लॅकस्टोन काय आहे? तर मित्रांनो, ब्लॅकस्टोन इंक ही एक अमेरिकन इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे आणि मित्रांनो, याकडून एक जबरदस्त अपडेट आला आहे. त्याच अपडेटला आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि त्या अपडेटमुळे तुम्ही कोणकोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकता त्याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही. तर मित्रांनो, ब्लॅकस्टोन टू इन्व्हेस्ट $11 बिलियन इन डेटा सेंटर्स इन इंडिया. तर चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ब्लॅकस्टोन इंकच्या CEO स्टेफनने असे म्हटले की AIच्या वेगाने होणाऱ्या वाढीला तोंड देण्यासाठी भारताला डेटा सेंटर बिल्ड करण्याची गरज आहे. तर चला या अपडेटला अजून थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. आणि मित्रांनो, याचसोबत ब्लॅकस्टोन इंकचे CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर स्टेफन यांनी असे सांगितले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिसेसला तोंड देण्यासाठी ब्लॅकस्टोन इंक भारतातील डाटा सेंटरमध्ये $11 बिलियन म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 94,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहे, असे ब्लॅकस्टोन इंकचे कंपनीचे CEO स्टेफन यांनी सांगितले आहे. तर चला या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते बघूया. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण आनंदराज लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.01%, FISची होल्डिंग आहे 13.07%, DISची होल्डिंग आहे 6.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 20.21%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.93%, FISची होल्डिंग आहे 9.92%, DISची होल्डिंग आहे 24.03% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.12%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण स्किंदर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 2.98%, DISची होल्डिंग आहे 3.17% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 18.86%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण L&T लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार FISची होल्डिंग आहे 20.83%, DISची होल्डिंग आहे 41.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.21%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97%, FISची होल्डिंग आहे 11.72%, DISची होल्डिंग आहे 6.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.68%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण मुकेश अंबानीजीची दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.13%, FISची होल्डिंग आहे 19.16%, DISची होल्डिंग आहे 19.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.52%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.